सो फायनली गाईज आम्ही आता पोहोचलो छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. हा माझ्या पुढील प्रवास बना दूंगा. अरे वा लाईव्ह बना दूंगा लाजले. सो व्हेरी गुड मॉर्निंग गाईज. KR व्लॉगमध्ये सगळ्यांचे खूप खूप स्वागत. आज संडे आहे सो आम्ही चाललो आहे आज क्रॉफर्ड मार्केटला शॉपिंगसाठी चाललो आहे. त्याचबरोबर पप्पांना म्हणजे माझ्या सासरवाडीला नापणे गावामध्ये मंदिर नवीन बांधलेलं आहे. तर त्या गांगेश्वर ह्या मंदिरासाठी झुंबर बघण्यासाठी माझे सासरे मला घेऊन जातात. तर ते म्हणाले की आपण जाऊया. लास्ट संडेलाच ॲक्च्युली जाणार होतो पण काही कारणास्तव आम्हाला जायला मिळालं नाही. सो ही माझी बायको पल्लवी. गुड मॉर्निंग. तर ही काय हिला माहिती आहे फिरायचं असतं आणि हिला पण घेऊन चाललो आहे. तर थोडी शॉपिंग करू त्याचबरोबर जाता जाता तिकडे. आणि मी चाललो आहे, माझे सासरे चालले आहेत, माझ्या सासू मम्मी चालले आहेत, पल्लवी आणि राणी अशा 5 जण चाललो आहे. सो भेटूच आपण. आणि त्याचबरोबर हा माईक तुम्ही बघत असाल. हा माईक माझ्या बेस्ट फ्रेंडने म्हणजे ऑफिसच्या वर्षा तावडे तिला कळलं की मी ब्लॉग शूट करतो आहे. ब्लॉग समजल्या तिने मला फर्स्ट गिफ्ट सरप्राईज म्हणून असं दिलं तिने. आणि खूप भारी वाटलं. काल अचानक सॅटर्डेला तिने माझ्या टेबलवरती आणून ठेवलं माझ्या लॅपटॉपसमोर. सो खूप आनंद झाला मला. असं म्हणजे आनंद गगनात मावे ना. सेंटरला मिडलला घ्या. पप्पानी कुठे बघ पल्लवी. चला मग गाईज भेटूच थोड्या वेळात. ट्रेनचा प्रवास करून जायचं आहे आपल्याला. ट्रेनने चाललो आहे आपण. सो गाईज आता राणी आणि मम्मी पण आली आहे. पप्पा पण आले. राणी येणार नव्हती म्हणाले गुड मॉर्निंग. मजबूत गर्दी होती. मला तर उभं राहायला पण जागा नव्हती. लिटरली एका पायावरती उभा राहून होतो मी. पप्पा कसे गेले घुसले आतमध्ये आणि मी आपला राहिलो बाहेर. कारण की असं संडे असल्यामुळे आज मेगा ब्लॉक आहे आणि मेगा ब्लॉकमुळे फक्त फास्ट ट्रॅक चालू आहे. ट्रेन चालतच नाही आहे स्लो ट्रॅकवर. सो फायनली गाईज आम्ही आता पोहोचलो छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. आता इथून चालू आणि आम्हाला आता राम भेटला आहे, साईराजचा भाऊ. हाय राम, कसा आहेस? एकदम ठीक. चल येऊ मग. खूप मजा आली. चल बाय जा. ऑल दी बेस्ट. अरे क्रॉफर्ड मार्केटला चाललोय. तर मग बघून घेऊया आपण आता कुठे चाललोय. पप्पा सांगतात, एक्सप्लेन करतात. पप्पा कुठे चाललंय सांगा. चाळीमध्ये जाणार. आमच्या देवळासाठी एक झुंबर घ्यायचे आहेत. अच्छा. त्यानंतर थोडे फॅन, घंटा, देवळाच्या मंदिरासाठी जे जे काय मिळेल ते घ्यायचं आहे. ओके. आता निघालोय फॅमिली सहित. थोडी शॉपिंग आहे. हळदी कुंकू कार्यक्रम आम्ही घरी असणार. मकर संक्रांतीसाठी. मकर संक्रांतीचा आम्ही वर्षाला येतो इकडे. 2-3 वेळा असतो आमचा प्रोग्राम. गणपती, दिवाळी, होळी सगळे प्रोग्राम आम्ही क्रॉफर्ड मार्केटमधून काही मटेरियल घेऊन जातो आणि करतो. राणी तुला काय घ्यायचंय? मी शॉपिंग करायला आली आहे माझ्यासाठी. पण तू तर येणार नव्हतीस ना. येणार नव्हती पण मी एकटी कंठाली असते कारण की लिनाई नाहीये ना घरात. अच्छा. तुला पप्पांना गंडवायला भेटलं नसतं ना. तिला असं वाटलंय मला. आली. तर मग गाईज तुम्ही बघू शकता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्समधून बाहेर आल्यावरती असा मस्तपैकी व्ह्यू आहे. चालत बोलत गप्पा गोष्टी करत आम्ही आता इकडून चाललो क्रॉफर्ड मार्केटला. थोड्याच वेळात दाखवतो तुम्हाला मी. सो वेलकम बॅक टू माय चॅनल गाईज. हा माझा नवीन वर्षातला पहिला ब्लॉग आणि माझ्या पहिल्या ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. KR व्लॉगमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत. सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. नाही इकडे लिंबू सरबत कुठे आहे? आम्ही आता पितोय उसाचा ज्यूस. हो अर्धा किलोमीटर चालावं लागतं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपासून. आणि हा समोर आहे क्रॉफर्ड मार्केट. उसाचा ज्यूस पिणार, मस्तपैकी फ्रेश होणार आणि मग जाणार एंट्री करणार क्रॉफर्ड मार्केटमध्ये. चला भेटू गाईज थोड्याच वेळात. सो गाईज फायनली आम्ही आता पोहोचलो क्रॉफर्ड मार्केटमध्ये. आज संडे आहे, मे बी क्रॉफर्ड मार्केट बंद असतं. आता चालत चाललो लोअर चाळीमध्ये.
राणी एक आपल्याला एक छोटीशी स्टोरी सांगते. राणी इकडे 10वीचा रिझल्ट लागला तेव्हा काय म्हणत होते मम्मी आणि थांब मम्मी सांगा जरा एक्सप्लेन करायचं. राणीचा जेव्हा 10वीचा रिझल्ट लागणार होता तेव्हाची एक स्टोरी राणी सांगते. काय सांगते बोला. जेव्हा 10वी 12वीचा माझा रिझल्ट होता तेव्हा माझ्या घरातल्यांना अपेक्षा नव्हत्या की मी पास होईन की नापास होईन. अच्छा. मग तेव्हा त्यांना असं वाटलं की जिथे नेटवर्क नसेल तिथे आपण जाऊया, म्हणजे फोन येणार नाही घरातल्यांचा की राणी पास झाली का नापास झाली, किती पर्सेंटेज पडले. बट मी खूप चांगल्या मार्क्सने पास झाली होती. पास झाली म्हणजे फायनली पास झाली गाईस. चांगले मार्क्स पडले तिला, चांगले पर्सेंटेज पडले. किती पर्सेंट? 65. अरे वा वा, छान छान. करना पड़ेगा. सुबह सुबह हम लोग आए बदलापुर से, डोंबी. इधर बदल जाएंगे फिर आके हम लोग. तर मग गाईज आम्ही आता आलो आहे राकेश फॅन अँड लाईट्समध्ये. इकडे झुंबर बघण्यासाठी आलो आहे. बघू शकता खूप सुंदर सुंदर प्रकारचे झुंबर आहे तिकडे. वारंटी रहता है क्या इसका लाइट चेंज करो ना. फैंसी में सर नहीं आता. ये देखो ऐसा गोल्ड, व्हाइट, नेचुरल, इसका? कुठे आहे बाबा? ये सारे कलर साथ में. अरे बाप, कासारने लगेला का सहज ना. चेंजिंग. हे काय दाखव. लॅम्प आहे हे. सो गाईज झुंबर बघून बघून लिटरली आम्ही थकलो आहे. झुंबर म्हणजे घेणार तरी किती, म्हणजे बघणार तरी किती. एवढे चांगले चांगले व्हरायटीज आहेत आणि एवढे चांगले चांगले पॅटर्न आहेत. फिरतो आम्ही. आज मार्केट बंद आहे तरीसुद्धा हे झुंबरचे वगैरे लाईट्सचं शॉप्स वगैरे चालू आहेत, इलेक्ट्रिक शॉप चालू आहेत. काय पण मंदिराची साईज आली आहे तर हां, ते पप्पांना ॲक्च्युली साईज माहीत नव्हती तर ते स्ट्रक्चरचा फोटो आम्ही आता मागून घेतला आहे आणि आता तो जसा बघणार आणि आम्ही त्या इलेक्ट्रिशियनला दाखवणार. मग तो बघणार त्या हिशोबाने तो आम्हाला झुंबर दाखवेल. चलो बाय, बघूच. सो आता हे आता थोडे ड्रेस वगैरे घेत आहेत इकडे, कुर्ता लेगिंग्स वगैरे. ये 850 का मैडम, इधर 750 का. तू काय घेतलं? कुठे? हां जा. 850. हाँ नायरा का. हा जो माईक आहे तो माझ्या फ्रेंडने, वर्षा तावडे, म्हणजे वर्षा राणे माझी कलिग आहे ऑफिसमधली, माझी बेस्ट फ्रेंड. तिने माझ्यासाठी छान असा माईक गिफ्ट केला. तिला कळलं किरण व्लॉग वगैरे शूट करायला सुरुवात केली आहेत आणि माझे व्लॉग्स तिला खूप आवडतात आणि ते व्लॉग्स बघून तिला असं वाटलं की किरणला एक माईक देऊन आणखी त्याचा व्हॉईस जरा चांगला येईल आणि चांगल्या प्रकारे क्लिअर व्हॉईस येईल म्हणून तिने माझ्यासाठी एक माईक गिफ्ट केला आहे. सो वर्षाचे आणि त्याच्या मिस्टरांचे, अभिषेकजींचे खूप खूप धन्यवाद. खूप चांगल्या प्रकारे व्हॉईसची क्लॅरिटी आहे आणि सगळ्यात बेस्ट असं गिफ्ट आहे माझं. तर त्यासाठी पुन्हा एकदा थँक्यू सो मच. चला आतमध्ये. जानेवारी महिन्यात आली आता मकर संक्रांत आणि मकर संक्रांतीच्या निमित्त हळदी कुंकूचा कार्यक्रम असतो. हळदी कुंकूचे जे वाण देतो त्यासाठी हे लोक इकडे बघायला आलेत. हो, मला या गल्लीत जायचं आहे. राणी इकडे तू. चला चला आतमध्ये बघूया. चला काय काय असं काय, हे गॉगल्स घ्यायचे आहेत का कोणाला? होय, होलसेल मार्केटमध्ये चला.
मम्मी हे घ्या तुम्हाला माझ्याकडून, हे घ्या. मी घेतलं हो. अरे राणी आणि या शॉपमध्ये गेल्यात काय? काय कॉस्टिंग है विचार भैया, कैसे है प्राइस? 500, कोई भी लो 500. कोणती पण घ्या 500 रुपये. बघ घ्यायचं असं की बघ. मस्त मस्त प्रकारच्या बॅग्स आहेत इकडे. आता काय चप्पल घेते तुला? घेते तू? कशासाठी पाहिजे? पाणी पियाला तांब्याच्या भांड्यात अरे वा. पाणी पिणार. मी तर म्हणतो पाऊच वगैरेच घेते, युजफुल तरी असतात. हळदी कुंकूचं वाण पाहिजे ना तिला. हँगर तर कोणी युजच करत नाही ना आता. मोठे मार्केट आहे ते प्लॅस्टिकचं. ते लास्ट टाइम गेलो होते ना आपण तिकडे. बास्केट वगैरे भेटतात. नाही इकडे पण काय आवडलं नाही लोकांना. मला तर खूप भूक लागली जोरात. बादशाह आईस्क्रीम खायला जायचं इकडे. बादशाह तिला कलर दाखव. व्हिडिओ कॉल कर ना तिला. साइज का कुछ भी रहेगा चेंज करके मिलेगा। अरे डोंबिवली से कौन आएगा चेंज करने के लिए अंकल? मुंबई के अंदर है, मुंबई के बाहर है क्या? अभी भी आता हूँ, एक हफ्ते के बाद आता हूँ। इससे जो है बड़ी है. नहीं चलेगा, बड़ी बड़ी नहीं, बॉडी 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 बोलो, बॉडी के बॉडी है. फोटो बताओ ना देना. 42 घे तू राणी. थोडा वाढला तरी आपण ऑल्टर करू शकतो. हे ऑल्ट्रेशनला बरं पडतं. चला भूक लागली ना तुला? हे इथे हे बघ बाजूला. बादशाहमध्ये नंबर लागला. भूक लागली आहे? हा जेवूया आता, टाइम झालाय ना. चला हे आता आम्ही जाणार डायरेक्ट बादशाहमध्ये. बादशाह आईस्क्रीम खाणार, बादशाह सँडविच खाणार, बादशाह फ्रेंच फ्राईज खाणार. हां आज मार्केट बंद आहे तरी थोडी काही शॉप्स वगैरे चालू आहेत. तरी पण डोंबिवली डोंबिवली ठाणे कल्याण साईडची पब्लिक वगैरे अजून पण येते इकडे संडेला. कारण की बऱ्याच लोकांना म्हणजे ऑलमोस्ट 90% मुंबईमधल्या लोकांना रविवारची सुट्टी असते. संडेला ऑफ असल्यामुळे संडेलाच रेफर करतात जाण्यासाठी सगळे. पळाले बघा सगळे. हिची काय शॉपिंग अजून काय संपत नाही. काय बोलले भाई? शॉप में सस्ता मिलता है, थोड़ा महंगा हो. शॉप में महंगा है, इसी मिलेगा मैडम. आपको मैं सस्ता दे रहा हूँ. हा मी जातो पुढे. चला वरती चला मम्मी. ते नाही, ते डब्बे बघायला चालले. कुठे पप्पा? अच्छा प्लास्टिक इकडे आहे ना ते. तो तिकडे आहे मागे. हे इकडे ड्रायफ्रुट्सचं मार्केट आहे. बघू शकता, या इकडे कधी विजिट करा. दिवाळीत आम्ही इकडूनच घेतो. वाव बघू शकता काय तुम्ही. सांग मग आता आपण काय काय ऑर्डर केलंय. आपण ऑर्डर केलंय चीज पावभाजी 3, राणीसाठी पिझ्झा, कॉर्नचीज पिझ्झा आणि तुझ्यासाठी डबल डेकर सँडविच आणि 2 बादशाही आणि फ्रूट सलाड विथ आईस्क्रीम डेझर्टमध्ये. इथे आल्यानंतर आणि मम्मीसाठी चीज पावभाजी. बिकॉज इकडे ना बादशाही जो त्यांचा बाउल भेटतो ना तो खूप फेमस आहे, खूप व्हायरल आहे. भाषेमध्ये आलो भाषा घेतली ना की आपला इथे खोकला बिकला सर्दी सगळं निघून जाणार. हे आम्हाला इकडे आल्यावर कंपल्सरी खावंच लागतं. आज ऍक्च्युली नॉनव्हेज खायचं होतं, पण बादशाहमध्ये पावभाजी खाण्याचं मन झालंय. अरे वा. कारण आम्ही इकडे आलो नाही तर जर घरी असतो तर आम्ही नॉनव्हेज खाल्लं. तर मग सगळ्यांना हॅपी न्यू इयर. न्यू इयरचा फर्स्ट ब्लॉग आहे माझा. सगळ्यांना हॅपी न्यू इयर करा. तुम्हाला हॅपी न्यू इयरच्या खूप खूप शुभेच्छा. नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा फ्रॉम गजानन पाटील अँड फॅमिली. शॉपिंग करायला हळदी कुंकवाचं पण वाणासाठी ते पण बघणार आहोत. ड्रेस वगैरे घेतले, सगळे शॉपिंग केली. मग मला कशी भीती वाटत असेल मग सगळ्यांसमोर मी ब्लॉग शूट करतो तेव्हा. आता मी जे नवीन शूट करतो ब्लॉग
आतापर्यंत जे ब्लॉग म्हणजे टाकलेत यूट्यूबला ते कसे वाटतात तुम्हाला, त्याबद्दल थोडं सांगा, माहिती द्या. छान वाटतं. आमच्या ब्लॉगला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. अरे वा, थँक्यू पुढील प्रवास. लाईक बना दूंगा. अरे वा, लाईव्ह बना दूंगा. लाजले, लाईव्ह बना दूंगा. सगळ्यात पहिले पावभाजी आली आहे, मम्मीची, पप्पांची आणि पलूची. कशी आहे? फंटॅस्टिक. एकदम भारी. तर डबल डेकर सँडविच आलं माझं. राणी तुझा पिझ्झा कर वरती. पाव बोला. आणि हा राणीचा पिझ्झा. कॉर्नचीज पिझ्झा. थँक्यू. हे फ्रूट सलाड आहे, फ्रूट सलाड विथ आईस्क्रीम आणि बादशाह फालुदा. आणि हा एक बादशाह फालुदा. सुपर. काय काय. सो गाईज, आता आमचा मस्तपैकी पेटपूजा झाली आहे. बादशाह हॉटेलमधून आता निघालो आम्ही. पुढे आता अजून पण याचे हळदी कुंकूचे वाण पेंडिंग आहेत, ते घ्यायला चाललो आहे. कसा आहे तो सेट विचार ना, कैसा है ये? 200 का 200 स्टैंड के साथ में ले जाओ. और ये वाला कौन सा? ये 100 रुपये का जोड़ी. क्या होने वाला है आज? सो गाइस, तुम्ही बघू शकता अब्दुल रहमान स्टेट में, ये ट्राफर्ड मार्केट अब्दुल रहमान स्टेट में अगर किसी को हैप्पी ड्राम, जम्बे, म्यूजिक का कोई भी इंस्ट्रूमेंट चाहिए तो ट्राफर्ड मार्केट में आओ, अब्दुल रहमान स्टेट में हम लोग आपको मिलेंगे, आपको बढ़िया चीप रेट में मिल जाएगा. आपका नाम? मेरा नाम मोहम्मद वसीम. ओके मोहम्मद भाई, बहुत बहुत थैंक यू, बहुत बहुत शुक्रिया. आप लोग का सपोर्ट है, पब्लिक का सपोर्ट है, ऊपर वाले की दुआ है. पॉपुलर हो या ना हो तो ऊपर वाले की मर्जी है. हो बिल्कुल बिल्कुल. चलो थैंक यू. चलो थैंक यू सो मच. ये तो पीक नको. ये हा छान आहे पल्लू, घेते हा बनाना बोल. स्नेक एलिफंट दाखव दोन्ही इकडे दाखव कसे वाटतात. हाथी मेरे साथी एलिफंट. सो गाईज, इकडे दिवाळीमध्ये आलात तर इकडे लिटरली पाय ठेवायला जागा नसते. तर इकडे आम्ही बॅग्स वगैरे इथूनच घेतल्या होत्या, लग्नाची शॉपिंग वगैरे बरेचशा, म्हणजे जे हळदी कुंकूला जे वाण द्यायचं होतं लग्नामध्ये ते पण इथूनच घेतलं होतं. आज बघा संडेच्या दिवशी इकडे पूर्ण मार्केट बंद असतं. बंद असल्यामुळे एवढी मोकळी जागा आहे. आणि आता बघतो 1-2 शॉप कुठे चालू असतील तर आम्हाला ज्या गोष्टी घ्यायच्यात त्या मिळतात का बघतो आम्ही. दिवाळीतली फेवरेट लेन आहे आमची. आणि आमच्या आबाचा पहिला हळदी कुंकू आहे, त्यासाठी फर्स्ट हळदी कुंकूसाठी आपण वाणमध्ये हळदी कुंकूचा करंडाच देतो. तर ते इथे घ्यायला आलो आहे. हे आम्हाला करा व्हिडिओ कॉल. गणपती बाप्पा मोरया. रामकृष्ण हरी. पूर्ण आज दिवसभर सुमसान गल्ली आहे गाईज. पण आमचं एवढं नशीब चांगलं आहे की आम्ही ज्या ज्या गोष्टींसाठी आलो होतो, फॉर एक्झाम्पल आम्ही म्हणजे मेन प्रायोरिटी होतं आमचं झुंबर, जे आम्हाला जसं पाहिजे होतं तसं आम्ही बघितलेलं आहे. आता आम्ही तांबाघाटा मार्केटमध्ये जातो आहे. आय गेस ते पण क्लोज आहे, पण बघू. होप सो आतापर्यंत ज्या कामासाठी आलेलो ती कामं त्या सगळी व्यवस्थित होत आहेत. आता होप सो ते पण चालू असेल. बघू पुढे. भरपूर चालतो आहे यार. हो गाईज, आम्ही आता आलो आहे शूज मार्केटमध्ये. भाई. सो गाईज, आम्ही आता आलो आहे जय भारत शूजमध्ये पप्पांच्या शूजच्या शॉपिंगसाठी. इथे भरपूर प्रकारच्या अशा व्हरायटीज आहेत, बघू शकता. फॉर्मल आहेत, ट्रेडिशनल आहेत, कॅज्युअल पण आहेत, वरतून फ्लिप फ्लॉप, स्लीपर्स, कोल्हापुरी, सर्व प्रकारच्या व्हरायटीज आहेत. पप्पांना व्हाईट कलरचे शूज आवडले आहेत. तिने माझ्यासाठी शूज बघा किती आणले आहेत. हाँ यूट्यूब पे जस्ट ब्लॉगिंग कर रहा हूँ. कसं वाटतं बघ.
पक्का ऑफिसला वगैरे घातलं तर छान वाटेल. राणी असले तुम्ही लग्नाच्या अगोदर वापरले, लग्नानंतर नाही वापरले. नाही ऐकलं का पप्पा काय म्हणाले. हे डन करा माझे. सो गाईज आम्ही आता आलोय तांबा काठाजवळ. इकडे बघू शकता जैन मंदिर, आता महाकाली चौक. सो गाईज आम्ही आता इकडे आलोय मंदिराची घंटा बघण्यासाठी. सुंदर सुंदर तांब्यांच्या अशा मूर्ती आहेत इकडे. मंदिराचा कळस पण बघू शकता तुम्ही. इकडे तांब्याचे तांबे पण ते आहेत इकडे. समई बघा किती मोठ्या मोठ्या समई आहेत. टाळ आहेत. जय बजरंग बली. गदा पण आहे इकडे. त्रिशूळ बघा. ये समई का क्या प्राइस है दादा. ये 16,000 और ये सेम दोनों. उससे थोड़ा छोटा ये वाला. कौन सा? ये वाला 4,000 का फरक है, 12,000 का फरक. पांडे ब्रदर्सला नक्कीच भेट द्या तुम्ही सर्वांनी. हा गूंज रहा आवाज ना, देखो अभी तक गुंजतोय गुंज. बघा ना अजून पण चालू आहे. अभी भी चालू. ये एक बार बजाओ. बजाओ काका. तिचा चांगला आहे पहिलीचा ना. चालू है कंटिन्यू आवाज. घंटे का आवाज बढ़ेगा. अच्छा और इसका इसका घंटे का ये चालू वाला घंटा है, इसका आवाज बंद होगा, डाउन होता, मरते जाता है आवाज, अच्छा. और इसका बढ़ते जाएगा आवाज. गाईज आम्हाला काय टॅक्सीमध्ये काय घेतलं नाही. इकडे आम्ही 5 जण आहेत आणि एक टॅक्सी केली. टॅक्सीवाला बोलतो घेणारच नाही तुम्हाला आतमध्ये. आमच्या दोघांसाठी आता आम्ही टॅक्सी बघतोय. चला आजची शॉपिंग झाली. आजचा संडे मस्तपैकी शॉपिंगमध्ये गेला, मजा आली. भेटू आता थोडाच वेळात रेल्वे स्टेशनला. अरे वा इकडे पण सेल्फी पॉईंट झाला वाटतं इकडे. वाव ये नहीं वो पता है. सो गाईज आम्ही आता फायनली छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या भुयारी मार्गावरती आहोत. राणी कुठे आहे. फायनली राणीला जर्सीचं शॉप मिळालं आहे. ही छान आहे राणी, तुझ्या हातात आहे ती. मी पण बघत होतो FCची. छान आहे ती. सो गाईज तुम्ही बघू शकता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. फायनली आम्ही आता पोचलो आहे. आता आम्ही निघालो आमच्या घरी. वाजलेत 4:30. नाही लागले कुठे अजून. सो गाईज आमचा आजचा संडे अशा प्रकारे झालेला आहे. क्रॉफर्ड मार्केटमध्ये शॉपिंग वगैरे सगळी करून आम्ही आता निघालो परतीच्या प्रवासाला. ट्रेन पकडली आहे, बदलापूर ट्रेन पकडली आहे. डायरेक्ट थेट जाणार डोंबिवली. डोंबिवली उतरणार, घरी जाणार. आजचा संडे खूप मजा आली, एन्जॉय केलं. काय काय शॉपिंग केलं ते तुम्ही नक्कीच बघितलं असणार. आणि अशा प्रकारे माझा ब्लॉग आज इथेच संपवतो. माझ्या ब्लॉगला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हसत राहा, तुम्हाला मी नक्कीच हसवत राहीन. चला थँक्यू, बाय बाय. बाय 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 करा, बाय करा आता, बाय करा. तो गाईज आता क्रॉफर्ड मार्केटमधून आलो. बाकी काय घरी येऊन काय शूट करायला भेटला नाही. आणि आज संडे आहे आणि संडेला मला हेअरकट वगैरे करायचं आहे, दाढी ट्रिम वगैरे करायची आहे. त्यासाठी आलो. माझा बेस्ट फ्रेंड आहे सागावमधला. तुम्हाला दाखवतो जाधव हेअर कटिंग सलून. बघू शकता तुम्ही. इकडे नक्कीच व्हिजिट द्या त्याला. बसलेत साहेब आतमध्ये. अरे व्लॉग काढतोय मग. हा शंतनू जाधव माझा बेस्ट फ्रेंड. बघू शकता याला तुम्ही. आणि मी पण काय क्रॉफर्ड मार्केटवरून डायरेक्टली घरी आलो. आणि घरी येऊन फक्त कपडे चेंज केले आणि लाईट्स वगैरे लावते बघा. त्याला माहीत नव्हतं व्लॉग वगैरे शूट करतोय मी. तर पहिल्यांदा त्याला ब्लॉगमध्ये घेतलं. हा असा माझा मित्र. त्या दिवशी 31ला आम्ही एकत्र भेटलो होतो. मी, सुशांत आणि माझी बायको. आम्ही 4 जण होतो. अजून शंतनू, देऊ आणि बरेच असे फ्रेंड्स आहेत ज्यांच्याबरोबर व्लॉग वगैरे अजून काढला नाही आहे. ही तर सुरुवात आहे. नक्की एक एक जणांना सगळ्यांना दाखवेन, तुम्हाला सगळ्यांशी ओळख करून देईन. हा शंतनू जाधव. तुझं सांग सलूनबद्दल काय काय, कुठे आहे, काय आहे तुझं पूर्ण नाव. अरे लाजतो काय, लाजू नकोस.
अरे तुम्ही जर कॉन्फिडन्स नाही दिला मला तर कसं होणार. हे बघ तुझ्यासाठी मी खास माईक आणल्या बोलायला. माईक पण घेतला. बटन दाबू नको. मग मला गिफ्ट केला बघत नाहीस तू इंस्टाग्राम. नाही मला हसायला येतं. अरे काय नाही हसायला काय. अरे आपण असे हसत राहिलो तर आपण पुढे कसे जाणार. तर मग काही सांगतो तुम्हाला त्याचं ईस्टला सलोन होतं पण त्याला असं वाटलं काहीतरी आणखी थोडं नवीन करावं. स्पेस कमी पडत होता त्याला. त्यामुळे इथे त्याने आता वेस्टला डोंबिवली वेस्टला म्हणजे गरिबाचा वाडा ह्या रोडला त्याने नवीन त्याचं सलोन ओपन केलं आहे. नक्कीच व्हिजिट करा. आपला मराठी मुलगा आहे लागलाय तो. त्याला दाखवायचं. त्याला माहीत नव्हतं व्लॉग वगैरे शूट करतोय. सो बघू शकता तुम्ही ह्याचं इंटेरियर कसं आहे. थोडी आपण याची मार्केटिंग करूया. नक्कीच व्हिजिट द्या. होतं अजून काय हेअरकट, कलर, हेअर स्पा, कॅमेरात बघ. हां हेअर स्पा, क्लीनअप, फेशियल पासून सगळं होतं आपल्याकडे. रिजनेबल रेट रिजनेबल रेट. राईट राईट. आणि डिस्काउंट वगैरे काय असेल आपल्या ओळखीच्या वगैरे फ्रेंड्स वगैरे सगळं. वगैरे डिस्काउंट वगैरे व्यवस्थित हा असा हा देतो तो. एकदम. काय करूया. दाढी ट्रिम 2 नंबर आणि हेअर कट रेग्युलर माझा असतो तसं. किती वेळ लागतो तुला दाढी केस करायला. 20 मिनिटं. किती. 20 मिनिटं. अच्छा 20 मिनिटं दाढी आणि केस. अरे दोन्ही 20 मिनिटात. 20 मिनिटात. अरे वा एकदम फास्ट सर्व्हिस आहे. चला गाईज मग आता दाढी केस करतो त्यानंतर तुम्हाला थोड्या वेळाने दाखवतो. गाईज बघू शकता तुम्ही अशा प्रकारे माझी हेअरस्टाईल केली आहे. त्याचबरोबर ट्रिम पण खूप चांगल्या प्रकारे केली आहे. नक्कीच ह्याच्या शॉपला व्हिजिट द्या. जाधव हेअर कटिंग सलून गरिबाचा वाडा या रोडला आहे आणि नक्कीच भेट द्या. याच प्रकारे आजचा ब्लॉग मी इथे थांबवतो. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. सो गाईज चला बाय बाय. बाय.